फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नाही और छेडा तो छोडते. शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही. आता जो तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला आहे तो क्रिएट करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं CapCut ॲप्लिकेशन ओपन करा. नंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर सिलेक्ट करा. नंतर बिटमार्क व्हिडिओमध्ये जो मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये तो इथे सिलेक्ट करा. हा व्हिडिओ तुम्हाला मटेरियलच्या लिंकमध्ये दिसेल. तर इथे जसे बीट बदलत आहे 1 2 3 असे 7 आहे. तर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. इथून व्हिडिओचा पहिला बिटमार्कपासून जो 2 नंबरचा बिटमार्क आहे जिथे आपले बीट चेंज होत आहे. जिथे आपले बीट चेंज होते तिथे आपल्याला सिंपली अशा प्रकारे स्पीड करा. स्पीड केल्यानंतर 2 नंतर इथे 3 नंबरचं बीट दिसत आहे. जिथे बीट चेंज होते तिथे स्पीड करा करेक्ट पॉइंटला. नंतर इथे 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 स्पीड अशा प्रकारे फक्त स्पीड करायचं आहे. सगळे बीट कट केल्यानंतर मित्रांनो पहिल्या नंबरचं जो बीट आहे त्याच्यावर क्लिक करा. नंतर इथे खाली स्क्रोल केल्यावर सिंपली अशा प्रकारे रिप्लेस म्हणून एक ऑप्शन येईल. हे बघा इथे रिप्लेस म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो इथे तुमचं फोटो ऑप्शनवर सिलेक्ट करून नंतर इथं तुमचा जो कोणी फोटो असेल त्या फोटोवर क्लिक करा. सिंपली अशा प्रकारे फोटो सेट करण्यासाठी 2 बोटाने झूम करा. हा फोटो ॲड झाल्यानंतर 2 नंबरच्या बीटवर अशाच प्रकारे आपल्याला खाली रिप्लेसवर ऑप्शन क्लिक करून फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो फोटो सिलेक्ट करून घ्या 2 मिनिटात. सर्व फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो पहिले बिटमार्क जो आहे त्याच्यावर क्लिक करा. नंतर इथे जो प्लसचा आयकॉन दिसत आहे याच्यावर क्लिक करून घ्या. नंतर मित्रांनो फोटोच्या एंडला यायचं आहे.
इथे जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवर परत एकदा क्लिक करून घ्या. नंतर मित्रांनो तिथले अशा प्रकारे फोटो स्क्रोल डाऊन करायला घ्यायचा आहे. नंतर झाल्यानंतर 2 नंबरचा जे बिटमार्क आहे म्हणजे 2 नंबरचा जो आपला फोटो आहे त्याच्यावर सिम्पली प्रकारे परत असं लेफ्ट साईडला स्क्रोल करायचं आहे. सिम्पली फोटोवर असं स्क्रोल करत जावा. नंतर मित्रांनो सर्व असं स्क्रोल झाल्यानंतर ना आपल्या फोटोला राऊंड येईल. नंतर फोटोवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे फिल्टर ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करून घ्या. मित्रांनो नंतर आपल्याला फोटोला व्हिडिओला ऑडिओ ॲड करायचा आहे. इथे ॲड ऑडिओ ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करा. नंतर इथे एक्सट्रॅक्ट ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा. नंतर बिटमार्क मटेरियलमध्ये जो व्हिडिओ दिला आहे तो इथून एक्स्ट्रा अँड ऑडिओ करून घ्या. केल्यानंतर आपल्याला इथे ऑडिओ सिलेक्ट होईल. मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नाही पण छेडा तो छोडते. शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही. नंतर फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनवर क्लिक करा. इथे इन या ऑप्शनवर बघून इथे रॉक सिरीज नंतर मित्रांनो पहिल्या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो 2 नंबरचं बिटमार्क आहे त्याच्यावर क्लिक करून इथे खाली फिल्टर ऑप्शनवर क्लिक करा. नंतर राईट साईडला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे इफेक्टचं ऑप्शन दिसत आहे. इथे ब्लॅक अँड व्हाईट 1 इफेक्ट लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यावर ॲनिमेशन लिहून घ्या. ॲनिमेशनवर क्लिक करून इन या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर इथे शेक 3 असा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्या. तो ॲड केल्यानंतर मित्रांनो नंतर प्रत्येक व्हिडिओला ॲनिमेशन जो आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नाही पण छेडा तो छोडते. शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही. नंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. इथे इफेक्ट ऑप्शनवर दिसत आहे तो क्लिक करा. इथे व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करा. थोडा वेट करायचा आहे. थोडंच खाली स्क्रोल केल्यानंतर इथे शेक या नावाचा इफेक्ट दिसत आहे. तो व्हिडिओ नाही तर डायमंड ऑप्शन आहे तो इफेक्ट ॲड करून सुरुवातीला हा इफेक्ट लावल्यानंतर जिथे आपले फोटो पडत आहे तिथे आपल्याला दुसरा व्हिडिओ ॲड करायचा आहे इफेक्ट. इथे शेक या ऑप्शनवर क्लिक करून
नंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नाही और छेडा तो छोडते. शिवरायांनीच आपल्याला सांगितलंय, दगाबाजांना माफी नाही. नंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. वरच्या ऑप्शनवर डाउनलोडचं दिसत आहे, एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करा. व्हिडिओ आपला एक्सपोर्टिंग होत आहे.